वसंत साळवे यांच्या पुण्य कार्याला या ठिकाणी वंदन करतो। खरं तर सकल मातंग समाज नाशिक जिल्हा, नाशिक शहर आणि सातपूरच्या वतीनं नगिनाताई सोमनाथ कांबळे यांचं या नाशिक पुण्यभूमीत आगमन झालंय। एकदा जोरदार टाळ्या वाजवा। सकल मातंग समाजाच्या वतीनं मी प्रथमतः या समाजाचा सदस्य म्हणून, एक घटक म्हणून आपलं सर्वांचं स्वागत करतो। खरं तर सोमनाथ भाऊ कांबळे अंगाला काटा आला की कोविड मध्ये समाजाचं सगळ्यात मोठं नुकसान झालं असेल तर सोमनाथ भाऊंच्या जाणीने झालं आहे। त्यानंतर मात्र समाजाचं किंवा राजकारणात काम करत असताना जेही कार्यकर्ते आहेत, जेही नेते आहेत किंवा जे सक्रिय सदस्य आहेत, त्यांना मात्र ही चिंता होती की खरंच आपलं नुकसान झालंय, परंतु पुढं काय? आपण कोविडला हळूहळू विसरतोय, समाजकारण राजकारण पूर्वपदावर येतंय, सर्वांचे घर संसार आता सुरळीत होत आहे। परंतु काल जेव्हा मला कळालं की नगिनाताई या ठिकाणी आदरणीय सोमनाथ भाऊंचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरताय, त्यावेळेस मात्र मला अभिमानानं माझी छाती उभी राहिली, माझी छाती मोठी झाली की ताई सर्व दुःख बाजूला सारून समाजाच्या हितासाठी, समाजाच्या विकासासाठी म्हणून, संघटन करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी म्हणून, या ठिकाणी समाजाचा विकास साधण्यासाठी म्हणून त्या या महाराष्ट्रात फिरताय। परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा। महिलांचं नेतृत्व, एवढं संकट असताना माणूस खचतो, परंतु नव्या उभारी घेऊन नव्या ताकदीनं ताई उभ्या राहिल्या। ताई, तुम्हाला पहिल्यांदा मानाचा जय लवची। तुम्ही जे काम हाती घेतलंय, माझ्या नाशिक जिल्ह्याची किंवा शहराच्या वतीनं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो, संघटना कोणतीही असो, नेतृत्व कोणतंही असो, विजन तुमचं समाज विकासाचं आहे। विजन तुम्ही समाजाचं प्रबोधन, समाजाचं संघटन म्हणून काम करताय। आम्ही राजकीय असो, आम्ही सामाजिक असो, परंतु आमच्या वाटेची लढाई, माझ्या समाजाच्या वाटेची लढाई तुम्ही सर्वजण लढताय। आणि ही लढाई लढत असताना माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या सहकार्यांचं, माझ्या पूर्ण नाशिक जिल्ह्यातील समाजाचं जे काही पाठबळ आहे, जे काही आशीर्वाद आहे, जी प्रेरणा आहे, ती तुमच्या सोबत कायम असेल। तुम्ही जेव्हा या ठिकाणी आम्हाला हात मारा, जेव्हा हात द्या, ज्यावेळेस तुम्ही लढाई लढण्यासाठी आम्हाला त्या रस्त्यावर उतरण्याची ज्यावेळेस वेळ येईल, त्यावेळेस मात्र आपण एक विचारानं आम्ही सर्व तुमच्या सोबत, तुमच्या पाठीशी, तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या संघटनेबरोबर आम्ही उभे राहू, एवढं नक्की मात्र या ठिकाणी सांगू। आपल्या रूपानं या ठिकाणी मी परमेश्वराला प्रार्थना करेन की आपल्या रूपानं मातंग समाजाला एक महिलातून या ठिकाणी चेहरा मिळतो आहे, एक नेतृत्व मिळत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। एकंदर मातंग समाजाचा जर इतिहास पाहिला, चळवळीचा इतिहास पाहिला, तर आज आपण 100 वर्ष पाठीशी गेलोय, अशा पद्धतीने आपल्या समाजाची चळवळ चालली आहे। इतर समाजाचा जर आपण विचार केला, इतर राजकीय पक्षांचा विचार केला, इतर संघटनांचा विचार केलाय, समाज प्रबोधन असेल किंवा संघटन असेल किंवा राजकीय वाटा असेल, मातंग समाज आज सर्व क्षेत्रात किंवा सर्व ठिकाणी शेवटच्या क्रमांकाला आपल्याकडे आलाय। आरक्षणाचा प्रश्न आज आपल्याकडे उपलब्ध झालाय, उपस्थित झालाय। आरक्षणाच्या प्रश्नामध्ये आपल्याला टीका होती की अबकडाची मागणी करताना फक्त मातंग समाज पुढे येताना दिसतोय, पण ताई पण सांगतोय फक्त मातंग समाज नाही, 52 जाती या ठिकाणी एससी आरक्षणामध्ये येतात। आपण त्या प्रत्येक ब्राह्मण जातीला आपण हात देऊया की बाबा फक्त मातंग समाज अबकडेची मागणी करत नाही, जर ज्या पद्धतीने एनटीचं आरक्षण अबकडाच्या वर्गवाढीत झालंय, त्या पद्धतीने आपल्याबरोबर चर्मकार असतील, आपल्याबरोबर बुद्धिस्ट असतील, आपल्याबरोबर इतर ज्या जाती आहेत, त्या सर्वांना आपण एक व्यासपीठावर बोलूया आणि अबकडाच्या आरक्षणामध्ये जे वंचित लोक राहिले, मातंग समाज वंचित राहिले, मातंगांबरोबर अनेक समाज वंचित राहिले, त्या वंचितांना या आरक्षणाचा वाटा मिळाला पाहिजे, म्हणून आपण तुमच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये रान पेटूया। त्यासाठी आम्ही सर्व मातंग समाजाला या ठिकाणी राजकीय हक्क मिळाला पाहिजे, राजकीय वाटा मिळाला पाहिजे। या ठिकाणी सकल मातंग समाजाची आम्ही मुहूर्तमेढ रोवली, सर्व संघटना या ठिकाणी एकत्र आल्या, सर्व राजकीय पक्षाचे नेते एकत्र आले। नाशिक महानगरपालिकेचा इतिहास बघता एकही नगरसेवक आजपर्यंत या ठिकाणी निवडून आलेला नाही, परंतु आता परिस्थिती अशी झाली की शहरातील 5-6 ठिकाणी या ठिकाणी मातंग समाजाच्या नव्या नेतृत्वाला जर संधी मिळाली, तिकीट मिळाले, तर आपल्या या नाशिक शहरामध्ये 2 ते 3 सीट या ठिकाणी आपले लागू शकतात, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। अशा वेळेस मात्र एक तुमचा भाऊ म्हणून किंवा तुम्ही या समाजाच्या आमच्या सहकारी म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी शब्द देतोय
की आपण त्या प्रचारासाठी म्हणून आपली संघटना असेल, आपण स्वतः असेल, आपला परिवार असेल, आपला सर्व समूह असेल, आपण त्या ठिकाणी जेव्हा आम्ही तुम्हाला पाचारण करू त्यावेळेस तुम्ही 2 दिवसासाठी म्हणून प्रचारासाठी तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे. ते हक्काने आम्ही तुम्हाला सांगू. कारण राजकीय वाटा मिळवत असताना अनेक लोकांच्या विचारामध्ये फरक आहे. अनेक ठिकाणी वाटतंय हा मोठा, हा छोटा, हा खूप हुशार, हा स्वतःला शहाणा समजतोय. अशा अनेक गोष्टी, अनेक चर्चा समाजात होतात. याच्यात दोष देण्याचं कारण नाही, कारण तो विचार त्या दृष्टीने होत नाही किंवा विचार समाजापर्यंत किंवा समाजाच्या त्या घटकापर्यंत तो विचार आपला पोहोचत नाही. पण आता मात्र या ठिकाणी मला आनंद वाटतोय की आपली संघटना असेल, तुम्ही येण्याच्या 1 तास आधी या ठिकाणी एवढ्या संघटनेच्या महिला आहे किंवा आमचे पुरुष मंडळ आहे या ठिकाणी आलाय. हे हा शुभ संकेत नाही तुमच्यासाठी आहे की आम्हाला वाटतंय की नवं नेतृत्व महाराष्ट्रासाठी तुमच्या दृष्टीने उभं राहतंय. आताच 8 दिवसापूर्वी ढोबळे साहेब नाशकात होते. ढोबळे साहेबांनी मेळावा घेतला. कोमलताई या ठिकाणी होत्या. विचार आला, जरा वेळ घेतला चालतो, विचार आला की नगीनाताई या ठिकाणी महाराष्ट्रात काम करताय, पूर्ण महाराष्ट्रात पिंजून काढताय. कोमलताईंचं या ठिकाणी महिला नेतृत्व म्हणून उभं राहतंय. आता असं वाटायला लागलंय की आतापर्यंत संघटना काम करत आल्या, राजकीय पक्षातले मुलं आपले नेते काम करतायत. नगीनाताईंनी ज्या ज्या मुद्द्यांवरती या ठिकाणी भर दिलाय, सकल मातंग समाज असेल किंवा इतर संघटना असेल, जर या मुद्द्यांवरती एकमत होत असेल तर ताई सकल मातंग समाज म्हणून आपण एकत्र येऊया, एकत्र काम करूया. प्रत्येकाचा राजकीय पक्ष असेल, प्रत्येकाची संघटना असेल, तिला आपण स्वतःचं स्थान देऊया. परंतु समाजाच्या हितासाठी, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून जर आपण एकमतानं सर्व नेते, सर्व संघटनाचे कार्यकर्ते आपण जर या नाशकामध्ये एका स्टेजवर आणून समाजासमोर जर उभे केले, जर तुमचं व्हिजन एक आहे, आपला उद्देश एक आहे, आपलं काम एक आहे, आपल्याला करायचं मातंग समाजासाठी आहे, तर म्हणून हे शकलं न पाडता आपण आपल्या संघटना सांभाळून सकल मातंग समाज म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. हे तुम्हाला वाटतं की नाही वाटतं? जर आपण सकल मातंग समाज म्हणून एकत्र आलो, आपल्या संघटनाही राहतील, आपलं व्हिजन राहील. परंतु स्थानिक मातंग समाज किंवा जिल्ह्याबाहेरचा मातंग समाज, बीड, परभणी, उस्मानाबाद असा मातंग समाज हा भेद न राहता आपण सर्व मातंग समाज म्हणून आपण एकत्र येण्यानिमित्ताने येऊ शकतो असं मला वाटतंय. तरुणांची एक पिढी, तरुणांची एक फळी जे शिक्षित आहे, जे समाजकारणात काम करू इच्छितात, आता शिक्षित लोकांची फळी या ठिकाणी सकल मातंग समाज म्हणून अथवा ताई असेल, जे समाजाचं नवं नेतृत्व महाराष्ट्राची उभं राहतंय त्यांच्यासाठी म्हणून काम करण्यासाठी तयार असेल, तर ताई मला असं वाटतंय जी भावना कार्यकर्ता तुम्ही, जी भावना समाज तुम्ही, त्या भावनेला आपण प्रमाण मानून यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं जे काही संघटन असेल, संपूर्ण महाराष्ट्राचं प्रबोधन असेल, या सर्व करत असताना आपण सर्वांनी, सर्व नेते या निमित्तानं व्हिडिओ चालू आहे, सर्व नेत्यांना मी आवाहन करू इच्छितो की सोमनाथ भाऊंचं कार्य अतिशय महान आहे. कार्याने हिरवून घेतलंय, त्यांचं काम, त्यांचं स्वप्न अधुरं आहे, तो आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. नगीनाताईंबरोबर सगळ्यांनी मोठ्या हिमतीनं, मोठ्या ताकदीनं, त्या महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील, संपूर्ण समाज असेल, यांच्या माग मात्र सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. पुढे कमी पडता कामा नये. कारण आज त्या जर कमी पडल्या, याच्यानंतर मात्र कोणतेही नेतृत्व या ठिकाणी उभं राहणार नाही. ही एकमेव संधी आहे समाजातील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी, प्रत्येक नेत्यासाठी. आपले राजकीय पक्ष, आपले विचार, आपल्या विचारधारा बाजूला ठेवा, परंतु एक महिलेचे नेतृत्व मातंग समाजातून जर आदरणीय नगीनाताईंच्या माध्यमातून होत असेल तर मी आवाहन करतो संपूर्ण समाजातील सर्व संघटनांना, सर्व नेत्यांना, जर तुमचं स्वयंघोषित तुम्हाला नेता म्हणून व्हायचं असेल, जर तुम्हाला तुमचं स्वतःचं वेगळं काही करायचं असेल, तर तुम्हाला तुमची संघटना आणि तुमच्या सर्व विचार नकलाब असतील, परंतु आम्ही या ठिकाणी जाहीर करू की आम्ही कोणत्या राजकीय पक्षाचे असो, आम्ही कोणत्या संघटनेचे असो, कोणत्या विचारधारेचे असो, परंतु नगीनाताई जर आमच्या वाटेची लढाई लढण्यासाठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर जर फिरत असतील तर आम्ही त्यांच्या पाठीला, त्यांच्या पाठीशी, त्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही उभं राहणार आहोत. आणि आम्ही जाहीर करतोय, साहेब मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काम असेल, ज्याही ठिकाणी मला तुमची गरज पडेल त्या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी मी बोलवीन. आणि ज्यावेळेस तुम्हाला माझी गरज पडेल, ज्यावेळेस माझ्या ग्रुपची, आमच्या सकल मातंग समाजाच्या माध्यमातून जेव्हा तुम्हाला गरज वाटेल, मग तुम्ही मुंबईत बोलवा, दिल्लीत बोलवा, पुण्यात बोलवा, महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात बोलवा, आम्ही मोठ्या ताकदीने आम्ही तुमच्या बरोबर या ठिकाणी उभं राहू. आम्हाला अभिमान आहे. प्रत्येकदा टाळ्या वाजवा काही आपण ज्या जिद्दीने उभं राहिला, ती जिद्द ही कायम असू द्या आणि ही जिद्द
कायम ठेवण्यासाठी तुम्हाला सांगतो नवं काय घडणार की तुमचं नेतृत्व उभं राहिलंय. आमच्या नाशिक शहरातील महिला या ठिकाणी आमच्या नाणेताई असतील, अजून ज्या महिलांपर्यंत हा निरोप जाईल ते नगीनाताई या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर फिरताय, त्या काहीतरी विजन घेऊन फिरताय, काहीतरी विचार घेऊन फिरताय. मातंग समाजाचा महिलांचा एक मोठा गट या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये परत तुमच्या रूपाने दिसेल, तुमच्या पाठीशी ते सगळे उभे राहतील. या ठिकाणी सोमनाथ भाऊंचं खूप मोठं कार्य आहे. आम्हाला आमची तळमळ हीच आहे की त्यांचं स्वप्न तुम्ही जर पूर्ण करायचं उभं राहिलाय, हा नाशिक जिल्हा तुमच्या पाठीशी पाहिजे आज या ठिकाणी जाहीर करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद.